अशा अनेक किस्से आहेत. आणि मग या शाळेत इकडे नवीन इमारत झाली. इथे मात्र जास्त दिवस मला काही अध्यापनाचं काम करता आलं नाही. तर 2000 पासून मी कुऱ्हा आपली जी मोठी शाळा आहे त्या शाळेमध्ये शिक्षकाचं काम केलं. त्यानंतर आता 1 वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. आज त्या शाळेचा कायापालट खूप मोठा झालेला आहे, कारण संस्थेने 2 ते 3 कोटी रुपयाची इमारत उभी केलेली आहे तिथे. आणि गावातून जे विद्यार्थी बाहेर गावाला जायचे शिक्षणासाठी, ते बरेचसे विद्यार्थी आज गावात शिकायला लागलेले आहेत. म्हणजे जवळजवळ त्या शाळेची विद्यार्थी संख्या यावेळेस 900 पर्यंत गेलेली आहे. एक मोठ्या शाळेचं काम करत असताना बरेचसे अनुभव त्या ठिकाणी येतात, परंतु मला कडोलीची आठवण नेमकी आल्याशिवाय राहत नाही. आणि कडोली गावाचं नाव काढल्यानंतर मनामध्ये वेगळ्या भावना त्या ठिकाणी संमित होत असतात. आणि म्हणून मी तुमचं सर्वांचं या कार्यक्रम तुम्ही आयोजित केल्याबद्दल पुन्हा कौतुक करतो. कारण शालेय शिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतर बाहेरील जगामध्ये स्वतःची काहीतरी नवीन ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे, हे तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या वागण्यावरून त्या ठिकाणी दिसून येतं. एज्युकेशन इज द चेंज ऑफ बिहेवियर. शिक्षणामुळे केवळ डॉक्टर इंजिनियर बनला नाही पाहिजे, परंतु शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे की तो चांगला माणूस घडला पाहिजे. आणि चांगला माणूस घडला तरच या देशाचा, या समाजाचा, या गावाचा, आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो. आणि म्हणून ही आपली शाळा, ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा, या शाळेतूनच मिळालेल्या ज्ञानाच्या पीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेली आहे. आणि अशीच भरारी तुमच्या पालकांना, तुमचे जे पाल्य आहेत. आजही मी वर्गात जेव्हा उभा राहतो बोलायला, शिकवताना, तर सुरुवातीला मुला-मुलींना मी रागवतो. मी त्यांना सांगतो की माझ्याकडे कडूगोळ्या भरपूर आहेत, परंतु कडूगोळे घेतल्याशिवाय आपला आजार बरा होत नाही. आणि त्या औषधाचा परिणाम मला आज दिसून आला की बऱ्याच वेळा रागवतो मी मुलींना सांगतो. आजही वर्गामध्ये त्या बोलत असतात की तुमचे पाल्य ज्यावेळेस तुमच्या समोर येतील की बाबा तू काय शिकला, आई तू काय शिकली, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. कारण पुढची पिढी ही फॉरवर्ड आहे, आपल्यापेक्षा त्यांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या समोर जाताना पालक म्हणून आपण सशक्तपणे सामोरं गेलं तर आपली पुढची पिढी निश्चितच चांगली त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि तुमच्या बोलण्या वागण्यावरून सर्व ज्या गोष्टी कळाल्या त्यानुसार तुम्ही आपापल्या पाल्यांची, आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडत आहात. म्हणून आज हा सोनियाचा दिन उगवला, प्रसन्नतेची पहाट झाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये जणू काही ज्ञानाची लाट आली असं मला वाटतं. आणि अशीच झेप घ्या मित्रांनो, आता तुम्हाला काय होणे आहे. संपली जरी जमीन तरी आकाश अजून सुने आहे. पुन्हा तुम्हाला भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. आणि आम्हाला इथे बोलवून एवढा मान सन्मान दिला. हा मान सन्मान जेव्हा एखादा विद्यार्थी शिक्षकाच्या पायावर झुकतो हीच त्याच्या आयुष्याची खरी कमाई असते. आणि आजही मला असे अनेक विद्यार्थी भेटतात, कडोलीचे असो कुठलेही असो, ते स्टेशन पाहत नाही, चौकुली पाहत नाही, जिथे भेटू तिथे त्या ठिकाणी लगेच नमस्कार करतात. आजही येताबरोबर गाडीवरून उतरलो, लगेच 2-3 विद्यार्थी धावत आले माझे, त्यांनी मला लगेच नमस्कार केला. आणि त्यावेळेस मन भरून येतं की कुठे आपलं काय नातं आहे. आणि विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं हे सर्वात पवित्र नातं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्याचं नातं हे पूर्वीपासून अतिशय त्या ठिकाणी पवित्र मानलं जातं. आणि ते नातं तुम्ही जपलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी मनस्वी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.